नाही बरं लागत. तर कसे आज सगळे एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो. आणि गाडी आणली होती तर झालंय नीट व्यवस्थित. भाई आहे महात्वांना आलाय नालासोपारावरून आणि तिकडे आहेत. उद्या एक कार्यक्रम आहे आमच्या घरात खूप वर्षानंतर. तर तब्बल भरपूर वर्षानंतर घरात लग्न आहे आणि प्रत्येकानाचंच आहे. एक मोस्ट हाईप असलेलं लग्न आमच्या घरात जे असेल तर ते प्रत्येकानाचं असेल. कारण की गेली 4 ते 5 वर्षापासून त्याला घरात एक तर बाबू बोलतात कारण की सगळ्यात छोटा आहे भावांमध्ये आणि चुलत्यांमध्ये पण तो आमचा म्हणजे काकामध्ये पण सगळ्यात छोटा काका आमचा. तर त्याच्या लग्नाची उत्सुकता ही आमच्या आजीपासून ते पप्पा का भाई महात्वांना सगळे म्हणजे घरात जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांना एकच काळजी की ह्याचं लग्न कधी. जेवढ्या आत्या असो किंवा सगळे नातेवाईक. तर फायनली यंदा 2025चा हा एक वर्ष असं आलं सुनेर त्याच्यामध्ये लग्न ठरलंय. आणि उद्या मागणीचा प्रोग्राम आहे. मुलगी बघितलेली आहे त्यांना, लव्ह अरेंज आहे. तर आत्ता त्याला निघालो आम्ही 10:30 वाजलेत आणि आम्ही निघालो त्याला बुटा घ्यायला कारण की त्या उद्या प्रोग्रामला बुटा नाही आहेत. आणि आता आम्ही बघू कुठं भेटतात का. आधी CNG. तर गावावरून अण्णा आणि संतोषांना पण आलेत आणि ते नाही आहेत. ते अण्णा डोंबिवलीला सुहास अण्णाकडे गेलेत आणि संतोषांना दुसरीकडे गेलाय रूमवरती. तर गॅस भरून झाला आणि आता निघाला आणि जरा उद्याच्या प्रोग्रामसाठी हेअरकट आणि सगळं आम्ही जरा नीट व्यवस्थित असे कापून आलोय. तर निघू बघू कुठं काय भेटतात का बुटा. आणि तर आम्ही दादरला पोचेपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आता पोचल्यावरती डायरेक्ट भेटू. रात्री 11:15ला एक दुकान भेटले. पूर्ण दादर बंद झालंय आणि हे एकच दुकान चालू होतं, महाराष्ट्र फुटवेअर. व्यवस्थित आता बघतोय लांबून गाडीतून नजर गेली की चालू आहे आणि तसं धावा चालू लगेच. त्या भावाचं लग्न ठरलं ते जरा एक्सायटेड होत सगळे आम्ही. आता खरेदी चालू झाली आतापासूनच. आता रात्रीचे 11 वाजलेत आणि आम्ही खरेदी करतोय. आणि हा नवरदेव मध्ये मध्ये देत जा घेऊन आता बेल्ट पाहिजे होता आणि तो पण भेटलाय नशिबानं. 11 वाजलेत. किती घेणार? अर्धा किलो मलाई. आणि आम्ही आता निघालोय कोस्टल रोडनी मरीन ड्राईव्हला. फर्स्ट टाइम असेल आम्ही जातोय असे फिरायला. अण्णा, मी, दादा, महात्वान नाही आणि तुझे भाई सांची आणि ह्या बाजूला भाई महात्वान नाही. तो कुठं आहे? तो आता पुढं पण भाई कसं काय केलं एवढं कधी. नरिमन पॉइंट ते काय नरिमन पॉइंट तेच बोलतो मी केला नाही कधी. दाखव हा चांगला आहे. IPL ला पण मजा गेली. अरे आता इंग्लंड बरोबर 4,000 तिकीट आहे. आता इथं टर्न नाही ना मारू सगळं धरतीस तुला. तू काय टर्न मारशील बोलतो ना. कुठं पण नाही करू शकते हे मुंबईमध्ये लपडे. आणि मरीन ड्राईव्हला आलोय आम्ही फिरत कोस्टल रोडवर. सॅटरडे नाईट. दादा पण जॉईन झालाय. दादा कामावरून डायरेक्ट आम्हाला आला, दादरला भेटला आणि आता लावतोय गाडी. सॅटरडे नाईट मरीन ड्राईव्ह. त्याचे ते राहिले कुठे 100 मारताना कठीण आहे.
आपण मैदानाच्या समोरच आहे. तर आता निघालो मरीन ड्राईव्ह वरून. काय नाव आहे तर ना इथं झालो उद्या असं नको हो काला धावा गेली तर. रात्रीचा वाजला 1:05 झालेत आणि आम्ही आता आलोय बाबा फालुदा खायला माहीमला मरीन ड्राईव्ह वरून. बाबा फालुदा अरे मग एक अजून मागूया ना. कुठला हे मी काय 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 एंड ऑफ द डे विथ बाबा फालुदा. बॅक टू होम आणि आलोय घरी. तर सुरुवात ही अण्णा आला गावावरून. उद्या अन्नाची आहे मागणी. तर आता निघतोय आम्ही म्हणजेच निघतोय उद्या. सॉरी रिटेक. तर आत्ता आलोय घरी. तर सुरुवात अशी झाली की अण्णाला बुटं घ्यायची होती म्हणून उद्या प्रोग्राम आहे. तर दादरला गेलो. बुटं भेटली. तिथून बेल्ट पाहिजे होता. बेल्ट घेतला. तिथून मग दादाचा मागून फोन आला की मी पण येतो. मग दादा आला. मग तिथून अचानक प्लॅन झाला आमचा कोस्टल रोड वाया मरीन ड्राईव्ह. आणि तिथं जाऊन अचानक मूड झाला की बाबा फालुदाला जाऊया माहीमला. मग तिथून डायरेक्ट माहीम आणि माहीमवरून परत घरी. तर कसा वाटला व्लॉग. पहिल्यांदा तसं फिरलो असो आम्ही एवढ्या रात्री. आणि बाबा फालुदा मी फर्स्ट टाईम खाल्ला. चांगला होता एक्सपिरियन्स माझा. त्यांनी सजेशन केलेला. तर बस एवढंच पुरे. आता उद्या सकाळी भेटूया. निघूया तेव्हा. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये.